द फ्लोर इज लावा. नाही नाही, रविवारी आपण पिक्चर बघायला जाऊया. नाही गट्टू, आपण अम्युजमेंट पार्कला जायचंय बस. चिंकी, ते आपण कधीही जाऊ शकतो, पण नंतर पिक्चर निघून जाईल ना. आपण पार्कलाही नेहमी जात नाही. यावेळेस बाबा तयार झालेत घेऊन जायला. जवळच बसून आई बाबा ब्रेकफास्ट करत होते. हे बघा मुलांनो, मी तर कुठेही यायला तयार आहे. आता तुम्ही दोघंच ठरवा की कुठे जायचंय, कारण आपण एकाच ठिकाणी जाऊ शकतो. हो मुलांनो, फक्त हे लक्षात ठेवा की तुमच्या दोघांच्या भांडणामुळे सगळंच नको कॅन्सल व्हायला. काय? नाही आई, काहीच कॅन्सल नाही होणार. ऐक चिंकी, माझ्याकडे एक आयडिया आहे. ती काय गट्टू? आपण काही खेळ खेळूया आणि त्यामध्ये जो जिंकेल आपण तो म्हणेल त्या ठिकाणी आपण जायचं. हो, ही मस्त कल्पना आहे. डन. पण कोणता खेळ खेळायचा आपण? बुद्धिबळ किंवा लुडो किंवा अजून दुसरं काही? द फ्लोर इज लावा. हा, चल आपण द फ्लोर इज लावा खेळूया गट्टू. त्यात खूप मजा येईल. ठीक आहे, मग हा खेळ आपण रात्रभर खेळूया आणि जो आधी 5 वेळेस जमिनीला टच करेल तो आउट होईल. कारण माहितीये ना चिंकी, द फ्लोर इज लावा. ये. मग काय होतं? गट्टू चिंकीचा गेम सुरू होतो. आत्ता तर दोघं ब्रेकफास्टसाठी डायनिंग टेबल आणि चेअरवर बसले होते. त्यामुळे दोघंही पाय खुर्चीच्या वर घेतात. अरे अरे, तुमच्या दोघांचा खेळ आत्ताच सुरू झाला का? हो आई, मग काय. माझी तर अशी इच्छा आहे चिंकी लवकर हरावी आणि खेळ लवकर संपावा. पण असं फक्त तुझ्या स्वप्नात होणार आहे गट्टू, कारण मी इतक्या सहज हरणार नाहीये. अच्छा, मग नाश्ता केल्यानंतर तू रूमकडे कशी जाणार आहेस चिंकी? चिंकी रूमकडे बघते आणि मग फ्लोअरकडे. ठीक आहे, मग मी इथेच बसून राहील आणि रूमकडे जाणारच नाही. अच्छा, पण मी तर जातोय. गट्टू लगेचच आपल्या खुर्चीवर उभा राहतो आणि मग शेजारी ठेवलेल्या दुसऱ्या खुर्चीवर उडी मारतो. अरे गट्टू, सांभाळून, पडू नकोस. डोंट वरी बाबा, मी नाही पडणार. बघ चिंकी, माझा मास्टर प्लॅन. गट्टू, ही तर चिटिंग आहे. आई बाबा ह्याला सांगा ना, ही तर चिटिंग आहे. चिंकी बाळा, तसं पाहिलं तर ही काही चिटिंग नाहीये. गट्टूने स्केट्स वापरले आणि फ्लोअरला टच सुद्धा केलं नाही. आणि आता तो त्याची कामही सहजपणे करू शकतो. तुम्ही दोघं तर त्याचीच बाजू घेताय. आता मीही सगळ्यांना दाखवेल की मी हे सगळं करू शकते. चिंकी सुद्धा खुर्चीवर चढते आणि एका खुर्चीकडून दुसऱ्या खुर्चीकडे जाऊ लागते. पण तिचा पाय घसरतो आणि ती जमिनीवरती पडते. आ, आ. अगं चिंकी, तू ठीक आहेस ना? चिंकी पडली धपकन. गट्टू, चिंकी, तुला लागलं तर नाही ना? नाही बाबा, पण गट्टूने हे इतक्या सहज कसं केलं? हा तर एक नंबरचा माकड आहे, माकड. हे ऐकून सगळे हसू लागतात आणि चिंकी लगेचच सोफ्यावरती बसते. चिंकी, बघ तुझ्या हरण्याची सुरुवात झालेली आहे. आता फक्त ही पहिली चूक होती गट्टू, आणि रात्र होईपर्यंत थांब. तू बघच, हरणार तर तूच, कारण मी आता सोफ्यावरून नाही उतरणार आहे. एवढं बोलून चिंकी सोफ्याच्या समोरच्या टेबलकडे पाहायला गट्टूला सांगते. जेव्हा गट्टू टेबलकडे बघतो तर तो आश्चर्यानं चकित होतो. हे तर हो, ही माझी स्कूल बॅग. आता मी इथेच सोफ्यावर बसून माझा होमवर्क पूर्ण करेन आणि मग इथेच बसून टीव्ही बघेन. मग लवकरच रात्र होईल आणि मी जिंकणार. मीही आता रूम मध्ये जाऊन माझी बॅग घेऊन येतो. मग मीही असाच एका जागी बसून राहील. पण जसा गट्टू स्केट्सने वळतो, मध्येच एक खेळणं येतं आणि गट्टू अडखळत खाली पडतो. ओ नो. जशास तसे. मला हसत होतास ना गट्टू? बघ, तुझ्यासोबतही असंच झालं. औच, लागलं.
असं वाटतंय हे स्केट्स चुकीची आयडिया होती. तिकडे आई आणि बाबा गट्टू चिंकीला बघून हसत होते. त्यांनाही दोघांच्या गेममध्ये खूप मजा येत होती. आजचा दिवस तर खूप मजेशीर चाललाय. मग दुपारचं जेवणही मजेशीर व्हायला हवं. काय हो ना गट्टू चिंकी? हो आई, मग तू जेवायला काय बनवशील? आज तर मी विचार करतेय मस्त चायनीज बनवते, जसं नूडल्स, मंचुरियन. काय? अरे वा आई, मग तर खूप मजा येईल. लवकर बनव ना. हो हो करते. ये, आज तर चायनीज खायचं. आई सगळ्यांसाठी छान लंच बनवू लागते. चिंकी सोफ्यावर बसून आपला होमवर्क करू लागते आणि गट्टू सुद्धा डायनिंग टेबलवरती आपले पाय वर घेऊन बसतो आणि होमवर्क करू लागतो. तेवढ्यात आई गट्टूला म्हणते, अरे गट्टू, बाहेर टेबलवर मीठ ठेवलंय, घेऊन ये बरं. काय मी? पण आई चिंकी तिथून जास्त जवळ आहे, तिला सांग ना. नाही नाही गट्टू, आईने तुला सांगितलंय तर तूच घेऊन जा. मी आले तर हरेन. मीही हरेन ना. आई तू सांग ना चिंकीला. ओफो, हे तुमचं काय चाललंय? चिंकी, मीठ तुझ्या जवळ आहे ना, मग तू आणून दे. पण आई, बरं हे घे, तू ह्याला कॅच कर, मी फेकते इथून. काय? नाही नाही. पण चिंकी ते मीठ फेकते. बाय चान्स आई तो कॅच घेते, पण ती रागवायलाही लागते. अगं चिंकी, आता हे पडलं असतं तर? सॉरी आई. थोड्याच वेळात होमवर्क झाल्यानंतर चिंकी टीव्ही ऑन करते. गट्टू सुद्धा किचनमधून टीव्ही पाहायचा प्रयत्न करतो. इथून तर अजिबात नीट दिसत नाहीये. मग काय करू? काय करू? अरे, इथे ये ना गट्टू चालत. नाही चिंकी, तू इथे ये. जेवण तयार आहे आणि टीव्ही बंद कर. चिंकी, वाईट विचार केला तर तुझंही वाईट होईल. तेवढ्यात चिंकीला एक आयडिया सुचते. ती सोफ्यावर ठेवलेलं एक कुशन जमिनीवर टाकते आणि त्यावरती चढते. आता बघतच राहा गट्टू. चिंकी एका हातामध्ये दुसरं कुशन ठेवते आणि त्याला पुढे टाकत राहते. पुढे आल्यानंतर मागचं कुशन उचलून त्याला पुढे ती टाकत राहते. अशा प्रकारे मी लवकरच डायनिंग टेबलवर नक्कीच पोहोचेन. पण जसं आई चिंकीला हे करताना बघते, ती जोरात ओरडते. चिंकी, हे काय करतेस तू? स्वच्छ उशा जमिनीवर ठेवून त्याच्यावर पाय देऊन उभी आहेस. सॉरी आई. आई येते आणि दोन्ही कुशन्स उचलून चिंकीला जमिनीवर उभी करते. तुम्ही दोघांनी आज ठरवलंच आहे का की तुम्ही दोघं माझ्याच कामं वाढवणार आहात? सोड या उषा. आई तिथून रागानं निघून जाते आणि गट्टू हसू लागतो. आता तू 2 पॉइंट्स हरलीये. नेहमी माझ्याच सोबत असं का होतं? चिंकी येऊन डायनिंग टेबलवर बसते. मानलं पाहिजे, आजचा दिवस खरोखरच खूप मजेदार आहे. सगळे सोबत लंच करतात आणि अशा प्रकारे रात्र होते आणि शेवटी गट्टूच गेम जिंकतो. ये, आता आपण उद्या पिक्चरला जाऊ. काय हो ना बाबा? हो हो, पण मी तर विचार करत होतो की तुमच्या दोघांनाही तुमच्या आवडीच्या ठिकाणी घेऊन जाऊ. हे ऐकून तर चिंकी खूप खुश होऊन जाते. काय? खरंच बाबा? हो चिंकी, सकाळी आपण मूवीला जाऊया आणि संध्याकाळी अम्युजमेंट पार्क. आणि हे यासाठी की तुमच्या गेममुळे आज मलाही खूप मजा आली. तुम्ही दोघेही खूप छान खेळलात. हे ऐकून गट्टू चिंकी दोघांनाही छान वाटतं आणि रविवारी ते दोन्ही जागांवर खूप एन्जॉय करतात. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.